Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक विनंती आणि मी आशा व्यक्त करतो. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. विद्यार्थी मित्र हो, ज्या पद्धतीनं फेलुदा हा मीनिंग आपण या ठिकाणी पहिल्यांदा काय आहे हे पाहण्या अगोदर पहिल्यांदा समजून घेऊया. ही एक स्ट्रीप टेस्ट आहे. स्ट्रीप टेस्ट याचा अर्थ ज्या व्यक्तीला कोरोनाचे संशय आहे किंवा झाला असेल, हे टेस्ट जर करायचं असेल तर त्या व्यक्तीचा स्वॅब म्हणजे आपण म्हणूया घशातून किंवा नाकातून घेतलेलं जो काही सॅम्पल असेल, ह्या फेलुदा टेस्टवर ठेवल्यानंतर आपल्याला काही सेकंदामध्ये रिझल्ट मिळतील, हा या टेस्ट मागचा उद्देश आहे. तर फेलुदा टेस्ट जसं मी विचारलं किंवा आपण या ठिकाणी डिस्कस करतो, ही कोणी डेव्हलप केली, तर या ठिकाणी भारतातील 2 संस्था काम करतात. परीक्षेच्या दृष्टीने आपला त्यांचा लॉंग फॉर्म माहित असणं गरजेचं आहे. CSIR ह्या CSIR संस्थेचा लॉंग फॉर्म आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. भारतातील जवळजवळ 39 संस्था ज्या रिसर्च संस्थेमध्ये काम करतात, हे CSIRच्या अंतर्गत काम करतात. म्हणजे भारतातील R&D क्षेत्रातील हे अपेक्स बॉडी म्हटलं जातं. तशीच ही जी काही संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, ही आपली नवी दिल्लीमध्ये असणारी संस्था आहे. या 2 संस्थेमधील सायंटिस्टनी त्यांची नावही मी तुम्हाला दिलेली आहेत, डॉक्टर सौविक मैती आणि डॉक्टर देवोजय चक्रवर्ती. जर मला वाटतं त्या नावाकडे जर पाहिलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की ही बंगाली नावं आहेत. मी हा रेफरन्स का दिला, कारण बंगाली नाव आणि फेलुदा यांचं आपल्याला काहीतरी कनेक्शन पाहायचं आहे. डेफिनेटली हे दोन्ही शास्त्रज्ञ डॉक्टर मैत्री आणि चक्रवर्ती, तर यांनी जी काही टेस्ट डेव्हलप केली, त्यांनी देखील या टेस्टला जे काही नाव दिलेलं आहे तेच बंगाली फिल्म मेकर किंवा भारतातील फिल्म मेकर जे काही आहे सत्यजित रे यांच्या फिल्ममध्ये एक फिक्सियस कॅरेक्टर, आपण असं म्हणूया एक मांडलेलं कॅरेक्टर होतं, ते त्या फिल्ममध्ये डिटेक्शनचं काम करत होतं. खूप महत्वाचा शब्द आहे, डिटेक्शनचं काम करत होतं. मे बी गुन्हा असेल, गुन्हेगारांचं डिटेक्शनचं काम करत होतं आणि या फिक्सेशन कॅरेक्टरवरून, आणि त्या कॅरेक्टरचं नाव होतं फेलुदा, म्हणून या टेस्टला फेलुदा नाव देण्यात आलं. मला वाटतं फेलुदा का हा आपल्याला एक संबंध भारतातील सामाजिक अँगलनी किंवा सांस्कृतिक अँगलनी आपल्याला समजला असेल. परंतु आपण सायन्सचे विद्यार्थी आहोत आणि सायन्स आणि याचा देखील काही संबंध असणं गरजेचं आहे. शास्त्रज्ञांनी हाच संबंध या ठिकाणी लावला. तर फेलुदा याचा अर्थ आहे FNCAS. थोडंसं नाव आपल्याला अवघड वाटतंय, परंतु आपल्याला हे नाव काय आहे याचा लॉंग फॉर्म आपल्याला इझिली कळेल. हे एक काइंड ऑफ प्रोटीन्स आहे. E स्टँड्स फॉर या ठिकाणी एडिटर आहे, L स्टँड्स फॉर लिंक्ड आहे, U स्टँड्स फॉर युनिफॉर्म्स आहे आणि D स्टँड्स फॉर डिटेक्शन आणि ॲसेट. डिटेक्शन शब्द येतो, डिटेक्शन या शब्दावर मी मुद्दाम जास्त स्ट्रेस करतोय. परीक्षेमध्ये आपल्याला काही संस्थेची नवीन उत्पादनाची किंवा ज्या गोष्टी आपल्या भारतातील संस्था डेव्हलप करतात त्यांनी कशा डेव्हलप केल्या यांची लॉंग फॉर्म येणंच गरजेचं आहे. तर फेलुदा या ठिकाणी एक पेपर स्ट्रीप आहे, ती कुणी डेव्हलप केली, कुठल्या संस्थेने डेव्हलप केली आणि काय लॉंग फॉर्म आहे तो आपण या ठिकाणी पाहिला. नंतर आपण फेलुदा ही प्रिन्सिपल पाहणार आहोत की हे प्रिन्सिपल कशा पद्धतीने वर्कआउट केलं जातं. पहिलं आपण ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये जीन एडिटिंग करण्यासाठी, जीन एडिटिंग म्हणजे आपण इमॅजिन करूया की क्रोमोझोम नंबर 1 गुणसूत्र 1 यामधील या क्रमांकाचा जीन आपण इमॅजिन करतोय. इट इज नॉट अ ट्रू की हा जर डिफेक्टिव्ह जीन जर असेल तर त्या व्यक्तीला एक हा हेरिडिटरी डिसीज होतोय, आपण त्याला म्हणूया सिकल सेल ॲनिमिया, म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता. जर शास्त्रज्ञांनी अशा पद्धतीने टेक्निक डेव्हलप केलं आणि जर आपण हा जीन रिमूव्ह केला तर, या जीनला डिलीट केलं तर, या जीन एडिटिंगच्या ज्या टेक्निक आहेत त्यापैकी वन ऑफ द मोर रेकॉग्नाइज किंवा मोर आपण असं म्हणूया की ऍक्सेप्टेबल टेक्निक आहे, तिला
क्रिस्पर कॅस9 सिस्टीम असं म्हटलं जातं. आता ह्या क्रिस्पर कॅस9 सिस्टीमवरच हे फेलुदा सिस्टीम वर्कआउट होते. पण त्या अगोदर अजून आपल्याला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की ही क्रिस्पर कॅस9 सिस्टीम शास्त्रज्ञांनी कुणाकडून डेव्हलप केली किंवा कुणाचं पाहून डेव्हलप केलं, तर त्यांनी हे ऑब्झर्वेशन केलं की बॅक्टेरियामध्ये क्रिस्पर नावाची एक इम्युनी सिस्टीम आहे, ती बॅक्टेरियाला व्हायरस पासून एक इम्युनिटी प्रदान करते. या बॅक्टेरियातील असणाऱ्या क्रिस्पर सिस्टीमवरून आपल्याला ही सिस्टीम डेव्हलप करण्यात आली. मग ही एक क्रिस्पर कॅस9 ही जीन एडिटिंग टूल आतापर्यंत वापरलं जात होतं, परंतु फेलुदा किंवा यासारख्या माध्यमातून या टेक्निकला आपण रिपर्पज केलं. रिपर्पज केलं मिनिंग काय होतो रिपर्पजचा, तर आपण या ठिकाणी या टेक्निकला रिपर्पज करत असताना येस जीन एडिटिंगसाठी आपण त्याचा वापर करतोय, पण आता आपण वापर करणार आहोत की कोरोना सारखे जे काही डिसीज की पॅन्डेमिक झालेले आहेत, अतिशय वेगाने फैलतात, या वेगाने फैलणाऱ्या डिसीजची टेस्टिंग करण्यासाठी कदाचित कुठल्या व्यक्तीमध्ये याचे जीन्स आहेत, कोरोनाचे RNA व्हायरस आहेत, ते आपल्याला डिटेक्ट करता आलं तर म्हणजेच हेच टेक्निक जीन एडिटिंगचं टेक्निक आपण या ठिकाणी रिपर्पज केलंय की कोरोनाचं कम्युनिटीमध्ये स्प्रेड किती होतो हे पाहण्यासाठी. आणि नॉट ओनली यासाठीच नाही, ज्या ज्या ठिकाणी DNA मध्ये किंवा RNA मध्ये म्युटेशन होईल किंवा ज्या ज्या डिसीजमध्ये म्युटेशन होईल त्या ठिकाणी देखील ही टेक्निक वापरणं किंवा अपेक्षित आहे किंवा वापरलं जातं. परंतु आज क्रिस्पर कॅस याचा आपण अभ्यास करणार आहोत की फेलुदामध्ये कसं वर्कआउट केलं जातं. प्रश्न जर आपल्याला आला तर फेलुदा कुठल्या प्रिन्सिपल वर्कआउट करतं, तर आपलं उत्तर आहे क्रिस्पर कॅस9 पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, क्रिस्पर कॅस9 काय आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला तुम्हाला पूर्णपणे मिळेल. तो जर व्हिडिओ पाहिला तर हा आजचं लेक्चर तुम्हाला इझिली समजेल. तरी देखील थोडक्यात या ठिकाणी मी क्रिस्पर कॅस काय आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी तुम्हाला काही वर्ड दिसतील. पहिल्यांदा आपण लॉंग फॉर्म पाहूया. क्लिस्टरचा लॉंग फॉर्म या ठिकाणी मी मेन्शन केलेला आहे. इट इज अ क्लस्टर. रिपीट करतोय, करेक्शन करतोय. क्लस्टर, रेग्युलरली, इंटरस्पेस, शॉर्ट, पॅलिंड्रॉमिक, रिपीट. अलॉंग विथ हे कॅस9 हे आपल्याला एक प्रोटीन्स आहे, त्याचे आपण लॉंग फॉर्म्स या ठिकाणी दिलेला आहे. याचा लॉंग फॉर्म जर आपल्याला पाहिला या ठिकाणी क्रिस्पर असोसिएटेड प्रोटीन, यालाच आपण कॅस9 असं म्हटलं जातं. ओके, हे जस्ट अंडरस्टँड करण्यासाठी आपण दिलेलं आहे. आता क्रिस्पर कॅस9 काय वर्कआउट करतं आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊया. जसं मी या ठिकाणी विचारलं किंवा आपण पाहिलं की क्रिस्पर हे जे काही टेक्निक्स आपण डेव्हलप केलेलं आहे, हे क्रिस्पर कॅस9 हे आपण ऑब्टेन केलं बॅक्टेरियाकडून. मग बॅक्टेरियाकडून कसं ऑब्टेन केलं, आपण इमॅजिन करूया की हा या ठिकाणी आपला बॅक्टेरिया आहे. हा एक बॅक्टेरिया आपल्याला आहे आणि या बॅक्टेरियावर या पद्धतीने आपल्याला एखाद्या व्हायरसने अटॅक केलेला आहे. जसं आपल्या घरामध्ये कोणीतरी अटॅक केल्यानंतर आपण तो अटॅक काही मर्यादेपर्यंत सहन करतो आणि एका मर्यादेनंतर त्या अटॅकला आपण कुठेतरी प्रोहिबिट करण्याचा प्रयत्न करतो. कदाचित नेचरमध्ये देखील ही गोष्ट आहे. ज्यावेळेस हा व्हायरस या बॅक्टेरियामध्ये इंजेक्ट केला जातो, जीवाणूमध्ये इंजेक्ट केला जातो, त्याच वेळेस या जीवाणूमध्ये स्वतःची जी काही सिस्टीम असते, जो काही DNA असतो, तो DNA देखील याला घालवण्यासाठी एक आपण म्हणूया स्वतःची सिस्टीम जी काही आहे त्यालाच आपण हे क्रिस्पर नाव दिलेलं आहे. या क्रिस्पर म्हणजेच त्याच्या DNA वर असणारा एक सिक्वेन्स, जो सिक्वेन्स अशा कंडिशन्स मध्ये अलॉंग विथ एक प्रोटीन, ज्या प्रोटीनचंही नाव आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे कॅस, म्हणजे हे क्रिस्पर आहे आणि हे कॅस आहे. यांच्या मदतीने, या तिघांच्या मदतीने हा जो काही प्रोटीन्स आहे हे क्रिस्पर आणि कॅस या जीवाणूच्या आतमध्ये आलेला जो काही हा तुम्हाला व्हायरस दिसतोय, या व्हायरसला ब्रेकआउट करतात. मग या ठिकाणी प्रश्न पडेल की हा जो काही व्हायरसचा DNA आहे, RNA आहे, हे क्रिस्पर आणि कॅस हे टेक्निक त्याला आयडेंटिफाय करतं. या ठिकाणी त्याची ओळख केली जाते, या ठिकाणी ओळख केली जाते, या ठिकाणी आयडेंटिफिकेशन केलं जातं. आणि जी काही फेलुदा टेक्निक आहे, फेलुदा टेक्निक हे याच तंत्रावर बसलेलं आहे. म्हणजे क्रिस्पर कॅस एक विशिष्ट व्हायरसला आयडेंटिफाय करतं. आपल्याला इथं
हीच गोष्ट समजणी गरजेची आहे की सपोज हा व्हायरस कोरोना व्हायरस जर असेल आणि या कोरोना व्हायरसला जर आपल्याला आयडेंटिफाय करता आलं एखाद्या विशिष्ट टेस्टच्या साह्याने, तर आपण या ठिकाणी क्रिस्पर कॅस असं म्हटलं जातं. कदाचित या व्हिडिओ मध्ये मी अगदी क्रिस्पली किंवा अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत मी रिपीट करतो, जर हे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने जर पाहायचं असेल तर डेफिनेटली आपल्याला क्रिस्पर CAS हा व्हिडिओ आपण निश्चित पहा. पण मला पूर्णपणे खात्री आहे की या व्हिडिओसाठी हा एवढा कन्सेप्ट आपल्या सर्वात महत्वाचा आहे. म्हणजेच की ज्या वेळेस बॅक्टेरियावर व्हायरसचा अटॅक होतो त्यावेळेस हा बॅक्टेरिया एक क्रिस्पर ॲरेज डेव्हलप करतो आणि हे क्रिस्पर ॲरेज जो काही व्हायरस आहे त्या व्हायरसचा DNA ला लक्षात ठेवतो आणि जेव्हा जेव्हा हा व्हायरस फ्युचरमध्ये अटॅक करेल त्यावेळेस त्याला तो ब्रेक करण्याचं काम करतो. फेलुदा हे याच प्रिन्सिपलवर वर्कआउट होतं हे आपण या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. मग फेलुदा कसं वर्कआउट करतं की यामध्ये आपण पर्सनच्या नाकामधून किंवा थ्रोटमधून जे काही सॅम्पल घेतले जातात ते सॅम्पल आपण जर फेलुदा टेस्ट जर असेल तर जस्ट मी तुमच्याशी या ठिकाणी मेन्शन केलं, फेलुदा टेस्ट ही डायरेक्टली प्रेग्नन्सीच्या टेस्ट सारखी आहे. हे सॅम्पल आपण इथे टाकणार आहोत आणि साधारणपणे आपल्याला हे जे काही रिझल्ट मिळणार आहे ते 1 मिनिटामध्ये मिळणार आहे. का? इट इज बेस्ड ऑन द क्रिस्पर, जी मागेच आपण त्या ठिकाणी तुमच्याशी बोललो. ही टेक्निक जे काही आहे या ठिकाणी क्रिस्पर CAS टेक्निकवर फेलुदा बेस्ड ऑन आहे. परंतु आतापर्यंत जे कोरोना व्हायरसचे आहे किंवा नाही डिटेक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट वापरल्या जातात. त्यातली मोर कन्फर्मेटिव्ह टेस्ट जी काही म्हटली जाते रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन. कंपॅरेटिव्हली रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन इट इज टेक मोर दॅन 4 to 5 hours पिरियड आहे आणि ही सर्वात आजही कॉस्टली टेस्ट आहे. इट इज कॉस्ट ऑलमोस्ट मोर दॅन 4,500 रुपीज. परंतु जर फेलुदा आपल्याकडे डेव्हलप झाला तर याची टेस्ट एक टाइम कंझ्युमिंग तर नाहीच आहे, पण मे बी ह्या इंडिजिनस संस्था डेव्हलप करतात CSIR आणि ज्या ठिकाणी मी तुमच्याशी मेन्शन केलं की आपल्यातील ही संस्था जी काही आहे नवी दिल्लीमध्ये असणारी संस्था IGIB या संस्थेने डेव्हलप जर केलं तर डेफिनेटली याची कॉस्ट ही ₹500 पेक्षाही कमी असणं अपेक्षित आहे. मे बी अजून ती कमर्शियलायझेशन झाली नाही, कधी होणार आहे आपण ती नेक्स्ट स्लाइडला पाहूया. म्हणजेच RT-PCR ही टेक्निक कॉस्टली आहे. या टेक्निक्समध्ये आपण सेम थिंग्स वापरतो की जो काही व्हायरल DNA आहे त्या व्हायरल DNA ला मल्टिप्लिकेशन करतो आणि तो आहे किंवा नाही ब्लडच्या सॅम्पल्समध्ये आपण तो चेक करण्याचा प्रयत्न करतो. परंतु या केसमध्ये आपण जे काही आपल्याला सॅम्पल्स मिळतात 1 मिनिटामध्ये फेलुदा टेस्ट ही परफॉर्म केली जाते. आता बाकीच्यांपेक्षा आज जगामध्ये अनेक देश याच ठिकाणी कामगिरी करतात. त्यातील पहिला देश जो काही आहे त्याला आपण अमेरिका म्हटलं जातं. अमेरिकेतील 2 संस्था काम करतात. एक जी काही संस्था आहे ती आहे MIT संस्था आणि दुसरी जी काही संस्था आहे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया. यांनी देखील आपण ज्या पद्धतीनं हे फेलुदा टेस्ट डेव्हलप केलेली आहे, फेलुदा टेस्ट डेव्हलप कुठल्या तंत्रावर डेव्हलप केली तर क्रिस्पर कॅस, त्याच पद्धतीनं किंवा त्याच्याशीच रिलेटेड त्यांनी हे जे काही टेक्निक डेव्हलप केलेलं आहे या टेक्निकला जसं आपण फेलुदा नाव दिलं याला तसं MITनी त्या टेस्टला नाव दिलं डिटेक्टर. पहा डिटेक्टर ही नाव त्यांच्याकडे आहे आणि या टेस्टनी त्यांनी नाव दिलं सेरलॉक. नाव लक्षात ठेवा. सेरलॉक जर तुम्ही इंग्लिश मूव्हीज हॉलिवूड मूव्हीज जर पाहत असेल क्लासिकल हे त्याच्यामध्ये देखील हे डिटेक्टिव्ह कॅरेक्टर आहे आणि आपलं फेलुदा हे नाव देखील डिटेक्शन मधूनच घेतलेलं आहे, डिटेक्टर फिक्शियस कॅरेक्टर मधूनच घेतलेलं आहे. हे लॉजिक आपल्याला समजलं असेलच. परंतु आपण आपल्या टेस्टमध्ये जे काही प्रोटीन्स वापरतो हा प्रोटीनचं नाव आहे Cas9. पण या ठिकाणी हे प्रोटीन हा वेगळा वापरलेला आहे. समॉट एक्सटेंट त्या टेस्टमध्ये PCR टेक्निकचा वापर केला जातो. परंतु PCR टेक्निक्समध्ये वाय इट इज अ कॉस्टली, कारण आपल्याला इम्पोर्टेड प्रोब्स लागतात. प्रोब्स म्हणजे व्हायरसला किंवा त्या DNA ला स्टिक करणारे डाय लागतात. तसं या टेस्टमध्ये ते डाय आणणं गरजेचं नाही, कुठलंही मशीन लागत नाही, म्हणून ही स्ट्रीप टेस्ट आपल्याला स्वस्त पडते. म्हणजे PCR टेस्ट जर पाहिली तर ही कॉस्टली आहे, मशीन आपल्याला लागतं. परंतु फेलुदा टेस्ट ही अगदी स्ट्रीप टेस्ट असल्यामुळे आपल्याला कुठलीही त्यामध्ये लेवल 2 लेवल 3 अशी करावी लागत नाही. एकदा सॅम्पल त्या स्ट्रीपवर टाकले की आपल्याला 1 मिनिटामध्ये रिझल्ट मिळणार आहे. आणि कम्पॅरेटिव्हली RT-PCR मशीन आहे
त्या ठिकाणी लागणारे पॅथॉलॉजिकल लॅब लागणार आहे, उच्च स्किल त्यातील पर्सन लागणार आहेत, पॅथोजिस्ट लागणार आहे. परंतु या ठिकाणी जे काही कम्युनिटी हेल्थ वर्कर आहे ते देखील ही इझिली टेस्ट आपण करू शकेल की ही व्यक्ती करोनाने बाधित आहे किंवा नाही. हा एक सर्वात महत्वाची गोष्ट यामध्ये आहे. मग आता ही लॅब स्केलवर डेव्हलप झालेली आहे. आपल्या ह्या ज्या 2 संस्था काम करतात, या इंडिजिनस संस्था काम करतात, हे भारतातनी हे स्वतः तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे. त्यांनी टाटा सन्स या प्रायव्हेट कंपनीशी करार केलेला. त्या कराराअंतर्गत मे बी आपल्याला एवढ्या 2-3 महिन्यामध्ये हे स्ट्रिप्स आणि त्याचं लायसनिंग मिळून जाईल हे अपेक्षित आहे. आणि कदाचित जे काही स्प्रेडिंग होत आहे, कारण करोना या आजाराच्या मॅनेजमेंटमध्ये जोपर्यंत लस नाही, जोपर्यंत कुठलीही कन्फर्म अँटीव्हायरल थेरपी नाही, तोपर्यंत जो आपण त्याला म्हटलं जातं की स्प्रेड करणारे जे काही पीपल आहे नोईंगली किंवा ऍक्सिडेंटली किंवा इंटेन्शनली त्यांची टेस्ट करणं आणि त्यांना क्वारंटाईन करणं हा तरी सध्या आपल्याकडे ओनली वन पर्याय आहे. म्हणून आपल्याला मास टेस्टिंग करण्यासाठी ज्या लोकांना अतिशय मोठ्या स्केलवर कम्युनिटीचं करोना चेकिंग करण्यासाठी आपल्याला फेलुदा टेस्ट ही महत्वाचा आन्सर असणार आहे. या ठिकाणी थोडंसं मी तुमच्याशी बोललो की हा एक CAS-9 आहे. काहींना प्रश्न पडला असं सर हे फेलुदामध्ये FN कशासाठी स्टँड होतं. हा एक रेफरन्स मी तुम्हाला मुद्दाम देतो की जसं मी विचारलं की बॅक्टेरियामध्ये हा CAS-9 नावाचा प्रोटीनचा आहे. बॅक्टेरियामध्ये हा जो काही प्रोटीन ज्या बॅक्टेरियापासून रिमूव्ह केला जातो त्या बॅक्टेरियाचं नाव जे काही आहे तिला आपण स्ट्रिप्टोकोकस पायोजेन्स असं म्हटलं जातं. पायोजेन्स. परंतु जो मी तुम्हाला आता उल्लेख केलेले आहे FNC हा कास आहे किंवा कॅसच आहे, पण त्याचा एक ऍडव्हान्स फॉर्म आहे. प्लेन कॅस हा स्ट्रिप्टोकोकस पायोजेनेस पासून ऑप्टेन केला जातो, तर हा FNCS जो काही ऑप्टेन केला जातो त्याचं जर नाव आपण या ठिकाणी जर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला हे त्याचं नाव आपल्याला दिसेल फ्रान्सिस. आपण नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचं नाव आहे फ्रान्सिला इथे मी व्हाईट मध्ये लिहितोय फ्रान्सिला नोव्हिसिडा. या ठिकाणी हा जो काही तुम्हाला शॉर्ट फॉर्म दिसतोय FNC, it is based on this one. म्हणजे FNCC, it is nothing but the one of the protein which is derived from the bacteria. Name of the bacteria is Francilla novicida. आणि CAS-9 च्या संदर्भात जो काही बॅक्टेरिया त्याचं नाव आहे स्ट्रिप्टोकोकस पायोजेनस. समराईज करत असताना मला वाटतं कम्पॅरेटिव्हली ज्या फेलुदा आपल्या करोनाच्या टेस्टिंग आहेत, टेस्टिंगची नावही पाहतो तुम्हाला, प्रत्येकाचा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे किंवा ऑलरेडी तो आपल्या चॅनलला आहे. एक आहे पूल टेस्ट आहे, दुसरा जो काही आहे तो आहे अँटीबॉडी टेस्ट आहे, तिसरी करोनाची टेस्ट करण्यासाठी जी काही मेथड वापरली जाते तिला आपण RT-PCR म्हटलं जातं, आणि चौथी सर्वात कन्फर्मेटली पण त्याचबरोबर टाइम कन्झ्युमिंग नसणारी जी काही मेथड म्हटलं जातं ती भारताच्या दृष्टीने ही फेलुदा आहे. ह्या 4 टेस्ट आणि त्यातली मोर अप्रोप्रिएट किंवा रिसेंटली किंवा मोर कन्फर्मेटरी टेस्ट काय फायदा, तर डेफिनेटली टाइम आपल्याला कमी लागणार आहे. कॉस्ट अगदी 500 रुपीज मध्ये आपल्याला ही कॉस्टिंग मिळणार आहे, हाही मी तुमच्याशी नमूद केलं. मग या ठिकाणी पेपर बेस्ड आहे. कम्पॅरेटिव्हली एनी पर्सन कॅन ऑपरेट इट इझिली आहे. पेपरवर आपण सॅम्पल ठेवल्यानंतर नाकातले घशातले सॅम्पल ठेवल्यानंतर कलर चेंज होणार आहे आणि व्हिज्युअल टेस्ट आपण ऑब्झर्व करू शकेल. कम्पॅरेटिव्हली RT-PCR मध्ये एक टेक्निकल पर्सन लागतात, हे टेक्निकल पर्सन आपल्याला या ठिकाणी लागणार नाहीयेत. आणि जसं मी मेन्शन केलं की साधे नर्सेस किंवा कम्युनिटी हेल्थ वर्करही हा फेलुदा टेस्टिंग आपल्याला करू शकेल. नाव इट इज टाइम फॉर दी काही आपण क्वेश्चन्स पाहूया बेस्ड ऑन दिस वन. या ठिकाणी याच्याशी रिलेटेड तुम्ही जर UPSC MPSCचा जर अभ्यास केला तर मेन विषयावर आपण सर्व विद्यार्थी स्ट्रेस देतो. समजा फेलुदा हा न्यूज मध्ये असेल तर फेलुदा असतो, परंतु फेलुदा कुणी आणला, काय आणला, कुठली संस्था आहे, आजकाल UPSC MPSC मध्ये हा ट्रेंड आहे त्या संस्थेविषयी विचारणं कदाचित प्रश्न, त्यामुळेच मी हा चूज केलेला आहे. CSR मला वाटतं लॉंग फॉर्म येत असेल सर्वांना, प्रयत्न करायला काय लॉंग फॉर्म आहे चालेल. येस, प्रयत्न केलेला आहे. ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था आहे जे आपण पाहिलंय, पण या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत ती कधी व्हेरी क्लोजली ऑप्शन्स आहेत. या सर्व ऑप्शनचा जर विचार जर केला
तर आपल्याला हा प्रश्न पडेल, ही 1942 ॲटोनॉमस आहे, 1942 ॲटोनॉमस आहे. जोपर्यंत आपल्याला उत्तर माहीत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी गेस वर्क करू शकत नाही. बारकाईने जर विचार केला, ही जी काही काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च आहे, R&D मधली आपली ही अपेक्स बॉडी आहे आणि ही कुठल्याही पार्लिमेंट लॉ नुसार स्थापन झालेली नाहीये. तर आपला जो काही सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट जो काही आहे त्या अंतर्गत स्थापन झाली आणि पार्लिमेंट अंतर्गत स्थापन न झाल्यामुळे आपण तिला ॲटोनॉमस संस्था असं म्हटलं जाते. दो ही डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्या अंतर्गत काम करते. म्हणजे या ठिकाणी आपलं जे काही ऑप्शन्स आपल्याला दिसत आहे. आता ज्यावेळेस आपण सेकंड क्वेश्चन पाहत असताना आपल्याला हा सेकंड क्वेश्चन तुमच्या पुढे उभा राहील. मात्र रेग्युलर क्वेश्चन्स आपल्याकडे दिसतोय. हा क्वेश्चन्स आपल्याला एक गाईडलाईन्स देतोय. आपल्याला स्टँडिंग विचारलंय, कशासाठी स्टँड करतो त्यासाठी आपल्याला ते उत्तर असणं गरजेचं आहे. तर बारकाईने जर पाहिलं, मी तुम्हाला सांगितलं होतं की डिटेक्शन्स आहे. तर यामध्ये पहा डिटेक्शन तिघांच्या मध्ये दिसतंय, याच्यामध्ये नाहीये. डेफिनेटली हा कॅन्सल आपला ऑप्शन इथेच होतं. नेक्स्ट जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर टेस्ट आहे, एखादी क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह थिंग्स चेक केली जाते. डेफिनेटली याच्यामध्ये बऱ्याच अंशी क्वालिटेटिव्ह थिंग चेक केली जाते. म्हणजे हा ॲसे आहे, हा कुठलाही ॲरे आपल्याला दिसत नाही, म्हणून हाही ऑप्शन्स या ठिकाणी जातो. आता राहिले आपले दोन ऑप्शन्स, 50-50 ऑप्शन्स निघून गेले. आता राहिले आपले दोन ऑप्शन्स. जर आता बारकाईने जर बघितलं तर आपल्याला हा या ठिकाणी सर्व ठिकाणी सी असणं गरजेचं. मे बी हा टेक्निकल एरर आहे, इथे कॅपिटल सी असणं गरजेचं आहे, कारण इट इज स्टँड्स फॉर द फ्रान्सिस सिसिला नोव्हिसिडा. फ्रान्सिस सिसिला नोव्हिसिडा, त्यामुळे सी हा प्रत्येकाच्या ठिकाणी असेल. हा आपण थोडासा टेक्निकल मुद्दा बाजूला ठेवूया. परंतु पहा किती मायन्यूट फरक तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. प्रत्येकाच्या ठिकाणी 99 दिसतंय आणि या ठिकाणी 6 दिसतोय. हे Cas9 हे मेजर प्रोटीन्स आपल्या इंडियामध्ये मोस्टली प्रिफर केलं जातं. बाकीच्या देशामध्ये Cas12 आणि 13 कमी प्रमाणात प्रिफर केलं जातं. म्हणजे Cas9 नाही, त्यामुळे हाही ऑप्शन आपला जातो. आणि एक्झॅक्टली जर आपला ऑप्शन जर पाहिला तर हा आपला ऑप्शन या ठिकाणी असेल, तो म्हणजे एडिटर लिंक युनिफॉर्म डिटेक्शन ॲसे. परंतु Cas9 हा आपला या ठिकाणी असणार आहे. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.